बाल साहित्य संमेलनाच्या देखण्या उद्घाटन सोहळ्यानंतरच्या आजच्या दुसऱ्या सत्रात मी राघव जळूकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कवितेचा या सत्राला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत आपल्या सगळ्यांचेच आवडते राजीव तांबे सर. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. तसेच आजच्या सत्रात जी मुलं कविता सादर करणार आहेत त्यांनी पण कृपया व्यासपीठावर यावे. पहिलं सादरीकरण अंशिका शितोळे. सर्वांना नमस्कार. माझं नाव अंशिका शितोळे. आज मी माझी एक स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आनंदाचं झाड. एकदा झाडाने विचारलं, एवढी का चिडतेस? आईबाबांवर आणि सगळ्या गोष्टीवर का बरं रागवतेस? गाल फुगून मीही म्हटलंच, काय सांगू तुला, कोणी माझं ऐकतच नाही रे, कोणाला माझं काही वाटतच नाही रे. तुझं आपलं बरं आहे बघ, ना कोणी तुला बोलतं ना कोणी तुला रागवतं, तरी आपला उभा असतो सगळ्यांना सावली वाटत. फळंही कोणी घेतली तरी ओरडत नाही कधीच, फांद्याही तुझ्या ओरबडताना बोलत का नाही रे काहीच. इतका वेळ शांत बसलेलं झाड आता मात्र हसू लागलं. पानांना आपल्या हलवून माझ्यावर ते बरसू लागलं. अग्ग वेडाबाई म्हणत पुढे ते बोलू लागलं. देण्यातच तर आनंद अन मानण्यातच तर समाधान असतं. सांग मला, उगाच रागवण्यात आपल्याकडं काय बरं उरत असतं? मोठं व्हायचं असेल तर जमिनीशी जुळावं लागतं. पायाला आपल्या त्यावर घट्ट रुतवून ठेवायचं असतं. तक्रारींना अंत नसतो कधीच, तक्रारींना अंत नसतं कधीच, शांततेपेक्षा शीतल नसतं काहीच. इतक्या वेळचे फुगलेले माझे गाल आता मात्र हसरे झाले. चिडणार रुसणार नाही म्हणत मी झाडाचे आभार मानले. झाडाला मिठी मारत आता मीही जणू आनंदाचा एक झाड झाले. आता मीही जणू आनंदाचा एक झाड झाले. धन्यवाद. वा. आरोही देशपांडे पुढची कविता सादर करेल. नमस्कार. माझे नाव आरोही मंदार देशपांडे आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी आहे. मी तुमच्यासमोर चिवताई चिवताई ही कविता सादर करीत आहे. चिवताई चिवताई कुठे चाललीस बाई, तुला तर कामाची सदा असते घाई. चिवताई चिवताई आहे आमची हुशार, तिच्याजवळ जाताच होते भुरकन पसार. चिवताई चिवताई आहे फारच चतुर, मला भेटण्यासाठी असते नेहमी आतुर. चिवताई चिवताई आहे फारच मस्त, सकाळी सकाळी घालते माझ्या खिडकीवर गस्त. चिवताई चिवताई आता तू का येत नाही, शाळेला तुझ्या सुट्टी मिळत का नाही? चिवताई चिवताई तुझं घर कुठे दिसत नाही, माणसांच्या जंगलात तू हरवलीस तर नाही? चिवताई चिवताई तुझ्या गावात काय एवढे, मोबाईलच्या टॉवरचे तिथे नाहीत का वेढे? चिवताई चिवताई फिरतेस का एटीत तिथे, भीत नाही कोणाला स्वच्छंदी असतेस तिथे. चिवताई चिवताई खरंच गेलीस तुझ्या गावी, मोबाईलच्या नादात तुला दुर्लक्षिले तर नाही? चिवताई चिवताई येते का गं तुला माझी आठवण, तुझ्या आठवणीत ठेवली आहे मी दाण्याची साठवण. चिवताई चिवताई तुझ्याशी अजून खेळलेही नाही, माझ्यावरचं राज्य अजून झालेच नाही. चिवताई चिवताई माझे जरा चुकलेच काही, पण तुला भेटून पुन्हा मी मनवेन बाई. चिवताई चिवताई फ्रेंडशिप डेला येशील, आपल्या मैत्रीची नव्याने मजा घेशील, आपल्या मैत्रीची नव्याने मजा घेशील. धन्यवाद. पुढची कविता मायरा चव्हाण सादर करेल. नमस्कार. माझं नाव मायरा प्रदीप चव्हाण. मी सेंट मेरी शाळेत शिकते. मी इयत्ता 4थीत आहे. आज मी माझी कविता ढब्बूपरी सादर करणार आहे. मनीमाऊ माझी दिसते गोड, आवडते तिला आंब्याची फोड, आवडतं तिला खेळायला खूप, आणि गट्टम करते ती मंचाव सूप. मनी दिसते खूप गोडू,
आवडतो तिला बुंदीचा लाडू, खेळायला आवडतो लोकरीचा गुंडा, फस्त करते हलव्याचा कुंडा. मनीला आवडतो दूध भात, पण कॅट फूडला कधीच नाही लावत हात. खाण्याची आवड मनीला भारी, नावच म्हणून तिचं ढब्बू परी. धन्यवाद. पुढची कविता गार्गी वैद्य सादर करेल. माझं नाव गार्गी ज्ञानेश वैद्य. मी आता 3रीमध्ये शिकते. दिवस आले उन्हाळ्याचे गोड गोड आंब्याचे, दिवस आले उन्हाळ्याचे गोड गोड आंब्याचे, रसाळदार पन्ह्याचे शाळेच्या या सुट्टीचे, रसाळदार पन्ह्याचे शाळेच्या या सुट्टीचे. दिवस आले गमतीचे थंड गोळा खाण्याचे, दिवस आले गमतीचे थंड गोळा खाण्याचे, आईस्क्रीम कुल्फी खाण्याचे, ज्यूस मस्तानी पिण्याचे, आईस्क्रीम कुल्फी खाण्याचे, ज्यूस मस्तानी पिण्याचे. दिवस आले खेळण्याचे भावांबरोबर मस्तीचे, दिवस आले खेळण्याचे भावांबरोबर मस्तीचे, मामाच्या गावी जाण्याचे रात्र रात्र जागण्याचे, मामाच्या गावी जाण्याचे रात्र रात्र जागण्याचे. धन्यवाद. पुढची कविता जनक पाटील सादर करेल. नमस्कार, माझं नाव जनक पाटील. मी विखे पाटील या शाळेत शिकतो 8वीला. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस आला. पाऊस आला, पाऊस आला, उन्हाळ्याची सुट्टी गेली वाया, सगळीकडून ओली चिंब झाली काया. पाऊस आला, पाऊस आला, दुष्काळाचा काळ झाला, नाचायची वेळ आली आली, तो निळा मोर धावत आला. पाऊस आला, पाऊस आला, सप्तरंगांचा मेळ झाला, निसर्ग राजाला हिरवेगार करून, निसर्ग राजाला हिरवेगार करून पाऊस एकदाचा थांबून गेला. एकमेकांशी भांडून भांडून ढग काळे कुट्ट झाले, एकमेकांशी भांडून भांडून ढग काळे कुट्ट झाले, अंघोळ करून आले आणि झोपलेले सूर्यकिरण पुन्हा कामाला लागले. उरले सुरले काम करून पाऊस त्याच्या गावी निघून गेला, पण मागे त्याची आठवण काढत मृदगंध मात्र एकटाच राहिला. धन्यवाद. पुढची कविता शिवान शहा सादर करेल. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे मारुतीचं शेपूट. ऐकली होती गोष्ट मारुतीच्या शेपटाची, अनुभवायला मिळाली गणपतीच्या सुट्टीत ती. आले होते बाप्पा घरी, पण अभ्यास मला होता भारी. सॉरी बाप्पा, मिळालं नाही वेळ निवांत बोलायला. अभ्यास होता खूपच जास्त, माझ्यासोबत आईसुद्धा व्यस्त. रोज काहीतरी आठवत होते, कसे सोडवायचे पडले कोडे. मग बाप्पांनीच बुद्धी दिली, हातामध्ये नवी ताकद आली. रोजच्या कष्टांना फळ मिळाले, मारुतीच्या शेपटाचे शेवटचे टोकच सापडले. पुढची कविता विहंग पाचलक सादर करेल. नमस्कार, माझं नाव विहंग पाचलक. माझ्या कवितेचं नाव आहे भीती शाळेची. शाळेत जायचं आई मला रोज येतो कंटाळा, शाळेत जायचं आई मला रोज येतो कंटाळा. कधी चक्कर, कधी दुखतं डोकं, पोटात तर येतो नेहमीच गोळा. गणिताचा बागुलबुवा काही केला जात नाही, गणिताचा बागुलबुवा काही केला जात नाही. पायची किंमत काही केल्या जुळत नाही. भूगोलाचा आणि माझा तर 36चा आकडा, भूगोलाचा आणि माझा तर 36चा आकडा. अक्षांश आणि रेखांशांच्यामध्ये भोवळ येते मला. इतिहासाचे तर तू नावच घेऊ नकोस, इतिहासाचे तर तू नावच घेऊ नको. सणावळ्यांच्या गुंत्यांमध्ये मला अडकवू नको. मला आवडते आई बाबा चित्रांची रंगीबिरंगी दुनिया,
मला आवडते आई बाबा, चित्रांची रंगीबिरंगी दुनिया अन पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवरती अवतरणाऱ्या रम्य छटा. गणितही येईल का मजला अशाच सुंदर चित्रांमधुनी, गणितही येईल का मज शिकता अशाच सुंदर चित्रांमधुनी, भूगोलासही देऊनी आकार बुडवता येईल का रंगांमधुनी. असे झाले तर मज्जाच येईल, असे झाले तर मज्जाच येईल, शाळेची भीतीच पळून जाईल आणि आजार सगळे होतील छूमंतर, अन शाळेत येईल माझाच पहिला नंबर, अन शाळेत येईल माझाच पहिला नंबर. धन्यवाद. पुढची कविता अर्णव खापर्डे सादर करेल. नमस्कार, माझे नाव अर्णव देवीदत्त खापर्डे. मी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेत शिकतो. आज मी तुमच्यासमोर माझी जीवन पाहावे जगून ही कविता सादर करणार आहे. जीवन म्हणजे काय आहे हे घ्यावं एकदा समजून, जीवन म्हणजे काय आहे हे घ्यावं एकदा समजून, जीवनामध्ये एकदा तरी पाहावं मागे वळून. जीवन एक लढाई आहे पाहावी एकदा लढून, जीवन एक लढाई आहे पाहावी एकदा लढून, जय होतो की पराजय हे लढल्यावरच येईल कळून. जीवन एक सागर आहे पाहावे एकदा पोहून, जीवन एक सागर आहे पाहावे एकदा पोहून, आपण तरतो का बुडतो हे पोहल्यावरच येईल कळून. जीवन एक यज्ञ आहे पाहावे एकदा तरी जळून, जीवन एक यज्ञ आहे पाहावे एकदा तरी जळून, आपण राख होतो की समर्पित होतो हे जळल्यावरच येईल कळून. जीवन एक तप आहे पाहावा एकदा त्याग करून, जीवन एक तप आहे पाहावा एकदा त्याग करून, किती गमावलं व किती कमावलं हे तेव्हाच येईल कळून. जीवन उंच आभाळ आहे पाहावी एकदा भरारी मारून, जीवन उंच आभाळ आहे पाहावी एकदा भरारी मारून, पंखात बळ आहे की नाही हे तेव्हाच येईल कळून. जीवन एक गीत आहे एकदा तरी पाहावे गाऊन, जीवन एक गीत आहे एकदा तरी पाहावे गाऊन, सूर जुळतात का होते बेसूर हे तेव्हाच येईल कळून. जीवन एक स्वप्न आहे बघावं डोळे उघडे ठेवून, जीवन एक स्वप्न आहे बघावं डोळे उघडे ठेवून, स्वप्न पूर्ती होते की अपूर्ती हे तेव्हाच येईल कळून. जीवन एक क्षणिक आहे हसत खेळत घ्यावं जगून, जीवन एक क्षणिक आहे हसत खेळत घ्यावं जगून, नाव मात्र राहील अमर असं कर्तृत्व ठेवावं करून, असं कर्तृत्व ठेवावं करून. धन्यवाद. मी तांबे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. त्यांनी खून केले की ह्याच्यावर बोला म्हणून तिथे चाललं. मला कवितेची खूप भीती आहे, म्हणजे कारण काय म्हणते काय की मुलं एक एक ज्या कविता ऐकवत आहेत त्यांनी म्हणजे मला तर त्रासच होतो. मी लिहित नाही कविता, म्हणजे तुम्ही एकदम निर्धास्त राहा की मी अजिबात माझी कविता कोणाला ऐकवणार नाही. आणि मी माझी वही पण आणलेली नाही आहे अशा की प्लीज माझ्या 19 कविता ऐकता का हो, असं 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 तर नाही म्हणजे ते हे तर शक्यच नाही. म्हणजे मी लिहितच नाही कविता, एकदाच लिहिल्या आणि तेव्हा धक्का बसला नाही हो. म्हणजे खूप जण कविता म्हणजे निबंध लिहितात आणि त्याची वाक्य तोडतात. म्हणजे आपण ॲक्च्युली हे वाचतोय ऐकतोय का सहन करतोय काय, म्हणजे ते 3 टप्पेच कळत नाहीत. परवा एक मुलगाने मला कोपच्यात गाठून सांगितलं, सर एक छोटीशी कविता तरी ऐका ना. आता कसं होतं की इतकी जागाच नव्हती पळायला मला. तर तो म्हणाला की डोळे म्हणजे लोचन, आलं खाल्लं की होतं पचन. आता ही कविता आहे का काय, मी म्हटलं अरे नको रे. तरी पण तो थांबला नाही. तो पुन्हा नाक वर करून म्हणाला हेच माझं वचन. म्हणजे आता मला असं वाटलं माझं खाल्लेलं पचणार नाही, आतडीच पचतील आता आतमध्ये. मग सर पुढची कविता म्हणजे नको नको अजून पचन चालू आहे, पण जरा खूपच भीती. आणि दुसरी एक कवितेची पद्धत अशी आहे, म्हणजे आत्ता मी जवळजवळ किती 40 कविता वाचल्या हो. म्हणजे मला किती त्रास झाला असेल, क्रोसिन घेतलं असेल, काय तुमच्या लक्षात येईल टायगर बाम वगैरे ते काहीच कामाचे नाहीत, फालतू आहेत ते. आता सिंह बाम आणावा अशा विचारामध्ये मी आहे. टायगर बामने काहीही होत नाही, मी लावून बघितलं कविता वाचल्यानंतर काही नाही होत. म्हणजे तो सुद्धा असा एकदम मऊ होतो टायगर बामसुद्धा. म्हणजे एका मुलीने आजीवरती कविता केली होती. तिला आजीविषयी खूप प्रेम आहे हे जे मी समजू शकतो असावं.
पण त्याचा वाचण्याला त्रास नको ना व्हायला. आता आपण त्यांनी आजीला 16 विशेषणं लावली होती. म्हणजे आजी म्हणजे महासागर, आजी म्हणजे नदी, आजी म्हणजे झरा, आजी म्हणजे मी पूर्ण भिजलो, 2 दिवस अंग पुसतोय त्या आजीच्या नावाने. म्हणजे किती त्रास. प्रेमाचा झरा, अमुकचं काय वात्सल्य, तमुकची नदी, तमुकचे बुडबुडे, तमुकचे. अगं हो थांब जरा, अंग तर पुसू दे. मला असं वाटतं तिने तर पुढे काहीतरी लिहावं, आजी म्हणजे तेज वगैरे, म्हणजे मग आपण लवकर सुकू तरी. तर मला आता असं वाटतं, म्हणजे आम्ही असं ठरवतोय. धन्यवाद तू दिवा बंद केल्याबद्दल. मी तुला मगाशी म्हटलं की सरस्वती स्वयंप्रकाशी असल्यामुळे आणखी तिच्यावर प्रकाश टाकू नका. कारण इथे बसल्यानंतर इथे बघितलं तर तिथे दिवा, तिथे दिवा, इथे दिवा, आता बघू कुठे असं. मी तर म्हटलं आता आमच्या मागे पण दिवा लावा, म्हणजे चांगलं मॅचिंग तरी होईल एकंदर व्यवस्थित. तर कविता जर समजून, म्हणजे आता आम्ही असं ठरवतोय की पुढच्या वेळी ज्या काव्यस्पर्धा आम्ही घेऊ तेव्हा आम्ही जे कोण नवकवी, बालकवी, मुक्तकवी, आणखी कोण सहनशील कवी वगैरे जे कोण आहेत त्या सर्व कवींचं एक कार्यशाळा घेऊन त्यांना इतर कवींच्या चांगल्या कविता ऐकवू आणि त्यांना काय लिहा हे न सांगता कसं लिहा इथपर्यंत सांगू. काय लिहा ते तुम्ही आणि तुमचं नशीब याच्यावरती सोडून देऊ, मग बघू काय निवडायचं. पण कारण मध्यंतरी एका कार्यशाळेत गेलो होतो, तर त्यांनी कविता लिहिण्याची कार्यशाळा घेतली. म्हणजे चकली करायची कार्यशाळा असते इथपर्यंत ठीक आहे, पीठ कसे भिजवावे आणि चकल्या टाकाव्या, आणि त्यांनी ते शब्द लिहून दिले, कैरी, सुरी, पुरी आणि उरी. आणि एका मुलाने म्हटलं मी आणली पुरी, मी आणली सुरी, मी खाल्ली कैरी. म्हटलं पुरी तरी खा ना, मग कैरी कशाला खातोयस. म्हणजे ते असं जोडून कविता होत नाही. तुम्हाला एक छोटा गृहपाठ देतो. विंदांच्या बालकविता मुद्दामून वाचा, पुन्हा पुन्हा. अनेकांचा असा समज असतो की एकदा वाचली तर कळलं मला. आता असं नाही आहे. म्हणजे कविता पुन्हा पुन्हा वाचायला लागते, कारण ती कमी शब्दामध्ये असते आणि ती खूप काही सांगत असते. एक छोटी कविता तुम्हाला सांगतो. विंदांच्या सगळ्याच बालकविता या 2 पातळ्यांवरती आहेत. म्हणजे मुलांना मुलांसाठी आहेत आणि मोठ्यांना मोठ्यांसाठी आहेत. बेसिक हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यातला अनुप्रास जुळणं हे महत्त्वाचं नाही आहे. त्यातून काय सांगू इच्छिता. एक सुंदर कविता कमी शब्दातली. खुर्ची म्हणाली आदेश तुला, केव्हा येणार चालायला तुला. खुर्ची म्हणाली आदेश तुला, केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. खुर्ची म्हणाली आदेश तुला, केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. काही माणसं खुर्चीसारखी असतात. ते कुठल्या जिल्ह्यात राहतात सांगायची गरज नाही. तर हात असतात, पाय असतात, काही काम करत नाहीत. तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार, एक अरे मेला तू करणार, आम्ही बसून आहोत. काही माणसं स्टुलासारखी असतात. ते म्हणतात आधी हाताने वाजवशील टाळी. आधी मला वैधानिक मंत्रिमंडळाचे अध्यक्षपद मिळाले तरच माझ्या हातून काम होईल, नाहीतर होणार नाही. मला तुम्ही सदस्य करणार असाल तरच काम होईल. पंखा पाय नसून फिरत बसला. आपल्याला आयुष्यात खुर्ची व्हायचं आहे, स्टूल व्हायचं आहे की पंखा व्हायचं आहे, ही कविता मोठ्या माणसांना शिकवते. मुलांना त्यातली गंमत वाटते. तुम्ही जितके वेळा ती वाचत जाता ना, तितके त्याचे वेगळे पदर आपल्यासमोर उलगडत जातात. दुसरी छोटी कविता आहे विंदांची. एक उंदीर तबल्यात दडला, तबलजी होऊन बाहेर आला. एक उंदीर तबल्यात दडला, तबलजी होऊन बाहेर आला. एक झुरळ रेडिओत गेलं, गवई होऊन बाहेर आलं. या दोघांचं गाणं झालं. या दोघांचं गाणं झालं. तिकीट काढून मांजर आलं. अशी झुरळ आणि उंदीर आपल्याला खूप वेळा भेटतात. एकदा कधीतरी रेडिओला गेलेले असतात आणि आपल्याला सांगतात कधी रेडिओ लावावं सर, माझं गाणं ऐकू येईल. झुरळ आहे. कारण उंदीर आणि झुरळ याच्यापेक्षा मांजर सक्षम आहे. तरी पण ते फसलं
आणि स्वतःचे पैसे जीपेमध्ये घालून पैसे खर्च करून तिकीट काढून गेलं. असं आपण खूप वेळा तिकीट काढून एखाद्या माणसाला भेटतो आणि मग आपल्याला कळतं खूप वेळ फुकट गेला, एक उंदी तबल्यात दडला, तोच माझ्या समोर आला. असं आपल्या तुम्ही जितके वेळा वाचाल ना तितके अर्थ आपल्याला वेगळे वेगळे त्यातून मिळत जातात. म्हणून त्यातली मजा आहे. आणखी एक खूप सुंदर कविता आहे विंदांची शाळेविषयी. मी शिक्षक असल्यामुळे तर ती मला खूपच आवडते. ती कविता अशी आहे, पंढरपूरच्या वेशीपाशी एक आहे छोटी शाळा. वेशीपाशी, हां, पंढरपुरात नाही आहे, म्हणजे ती कुठेहीच असू शकते. पंढरपूरच्या वेशीपाशी एक आहे छोटी शाळा, सगळी मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. पंढरपूरच्या वेशीपाशी एक आहे छोटी शाळा, सगळी मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. खूप करतं दंगा मस्ती, खोड्या करण्यात आहे अट्टल. खूप करतो दंगा मस्ती, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय न जाणे असेल विठ्ठल. बघा, शिक्षक म्हणून मला ही कविता असं सांगते की फक्त गोऱ्या गोमट्या मुलांनाच मी नाही बघितलं पाहिजे, तर दंगामस्ती करणाऱ्या आणि काळ्या मुलातला विठ्ठल मला शोधता येतो का, तर मी चांगला शिक्षक आहे. जे आपण पुन्हा पुन्हा विंदांच्या बालकविता वाचतो ना, त्याचे वेगळे पदर आपल्याला उलगडत जातात. त्यांची परीवरची सिरीज पण खूप चांगली आहे. त्यात एक छोटी कविता अशी आहे, परीचा पडला दगडावर पाय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इथे पहा, दगड म्हणाला इथे पहा, परीला दिसल्या जखमा 10. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या आधांतरी. म्हणजे मी, माझी मुलगी लहान होती आणि तिच्या हातून काहीतरी चूक झाली, तर मी तिला म्हटलं सॉरी म्हण. ती म्हणाली नाही. का, तुझं चुकलं आहे. तुला नाही. म्हणजे एक परी माझ्या दगडाला इजा करूच शकते. मग माझ्या लक्षात आलं, आत्तापर्यंत मी तिला कधी सॉरी म्हटलंच नव्हतं. ओ, तिच्या जखमा मला दिसल्या नव्हत्या. मग जेव्हा मी म्हणायला लागलो सॉरी माझं चुकलं, तेव्हा तिला कळलं की आपल्या वडिलांना थोडं तरी आहे, आता आपणही सॉरी म्हणूया. मग ती म्हणायला लागले. त्यामुळे परीचा पडला दगडावर पहा ही तर मी अनुभवलेलीच कविता आहे. तुम्ही कवितेकडे कसं बघणार, कसं समजून घेणार. म्हणजे मला असं वाटतं की ह्या मुलांनी जर शांताबाईंच्या कविता वाचल्या, इंदिरा संतांच्या वाचल्या, पाडगावकरांच्या वाचल्या, विंदांच्या वाचल्या, किंवा आपण कवितेवर ह्या मुलांशी गप्पा मारल्या ना, तर ह्यांच्या कविता वेगळ्या होतील. आत्ता मी एका शाळेमध्ये गेलो होतो, तर त्यांनी मला त्यांचं वाचनालय दाखवलं. अशी पुस्तकं व्यवस्थित लावून ठेवलेली. आणि ते म्हणाले आमच्या शाळेमध्ये वाचनाचा तास असतो. भयंकर डेंजर गोष्ट आहे. वाचनाचा तास म्हणजे गुरांच्या पुढे चारा टाकतात तशी ती पुस्तकं टाकतात आणि 35 मिनटं झालं की सगळा चारा गोळा करायचा आतमध्ये. आणि मग दरवेळी नवीन नवीन पुस्तकं काढायला नको म्हणून तोच कडवा ते समोर टाकतात. आपापसात बदला. म्हणजे मग त्यांना पुन्हा खुर्चीवरती सोडून वरची पुस्तकं काढायला लागत नाहीत. तर मी म्हटलं की आता मेहरबानी करा, हा वाचन तास बंद करा आणि पुस्तकांविषयी गप्पा मारता येतील का. शिक्षक सांगतील का की तोत्तोचान वाचून माझ्यात काय फरक पडला, डेनिशची गोष्ट मला का आवडते, सिंदबादची तिसरी सफर लई भारी आहे, त्याच्यात तो जो गरुड भेटतो तो मुलगा म्हणे हा मला वाचायचा आहे. मला विंदांची कविता का आवडते माहिती आहे का, हा मला वाचायचं आहे. त्यांची सर्कसवाला काय सॉलिड आहे, मी अर्धीच वाचतो, हो सुंदरच आहे. शिक्षक पुस्तकाविषयी न बोलता वाचनाविषयी बोलतात म्हणून मुलं वाचत नाहीत. शिक्षक पुस्तकांविषयी बोलतील
मुलं पुस्तक वाचतील. शिक्षक पुस्तकांविषयी बोलत नाहीत, कारण ते फक्त कॅटलॉगची कामं करत असतात. जेव्हा ते ज्या पुस्तकांविषयी बोलतील तेव्हा वाचतील. आपण घरात पुस्तकांविषयी बोलायला लागू. गंमत काय होतं, खूपसे पालक आहेत ना, मुलाला शाळेतून घरी आल्यानंतर आज काय झालं, आज काय शिकलास, एवढंच म्हणजे रोज काय 2.5 किलो घरी आणलंच पाहिजे का, एवढंच, आणखी नाही, 3च पानं दिली. अरे मग तुमची अपेक्षा काय आहे की म्हणजे आपल्या मुलाला अधिक छळण्यासाठी आपण शाळेत घालतो का? ती छळ छावणी आहे की शाळा आहे? 2च पानाचा अभ्यास, अरे काय शाळा आहे का काय आहे? समजा मुलग्यानेच तुम्हाला असं विचारलं की माझं ठीक आहे 2 पानं, बाबा आज तुम्ही काय शिकलात, लहान मोठं आहे की नाही? मग मुलाला एवढंच कळतं की बाबा आपल्यापेक्षा त्यामुळे असे मुलांना त्रास देणारे प्रश्न न विचारता चला आपण शिकूया, आज तुझा काय अभ्यास आहे, वा इंटरेस्टिंगच आहे, कितीतरीच मजा आहे, तर मुलगा शिकेल. झाडाझडती घेऊन नाही. कृपया कुठल्याही पालकांनी असा गैरसमज करून घेऊ नये की आपण ईडीमध्ये भरती झालेले आहोत आणि ईडीची चौकशी करण्यासाठी मुलासमोर उभे आहोत. तसं काही नाही. ईडीची चौकशी नाही तर त्याच्याशी दोस्ती करणार का? मला खूप कारण काय होतं काय, मुलं डबल एजंट असतात. शाळेतल्या गोष्टी घरात आणि घरातल्या गोष्टी शाळेत. त्यामुळे कुणाकुणाच्या आई वडिलांनी विचारलं असं तर मुलांना असं वाटतं हा परमेश्वरच भेटला, माझे बाबा काय बोलले माहिती आहे का, असं वाटतं. कुठलाही मुलगा असता प्रेमाने सांगत नाही, हो माझे वडील आनंदाने विचारत होते की अभ्यास कधी केला, असं नाहीच. कित्येक वडिलांना आपला मुलगा शाळेत आहे हे माहिती आहे, खूपच आहे, आणि हाच आपला मुलगा आहे हे माहिती आहे, हे पण खूप आहे. नाही काळजी वाटतो, किती ते असते तू सांग काकाला, अरे मेले तू सांग ना, तुमचा मुलगा आहे तर. त्यामुळे आपण रॅपो वाढवणार का आपल्या मुलांशी? म्हणजे आपण हे जे बाल साहित्य संमेलन घेतो हे 2 प्रकारे आता घ्यावं लागेल असं मला असं वाटतं की 2 प्रकारे घ्यावं लागेल. एक पालकांसाठी पण घ्यायला लागेल, एक अँटीबायोटिक साहित्य संमेलन, आणि पालकांसाठी मुलांसाठी आनंदाचं, असं ते डबल ट्रीटमेंट दिली तरच होईल असं वाटतं आहे. म्हणजे आम्ही आमच्या शाळेमध्ये एक सगळ्या मुलांना असं मी विचारलं होतं की तुम्हाला इंजेक्शन द्यायला आवडेल का? सगळी मुलं म्हणाले खूप. आम्ही डॉक्टरना बोलवलं आणि आम्ही इंजेक्शन देण्यासाठी पपई, दुधी वगैरे अशा गोष्टी आणल्या की प्रत्येक मुलांनी पपईमध्ये दुधीमध्ये इंजेक्शन द्यावं डॉक्टरांच्या ह्याच्यावर. मुलांना जाम बरं, पालक पण आले ते बघायला. मग पालकांच्या पण हाताला खाज सुटायला लागली. हो सर मी पण आयुष्यात इंजेक्शन दिलं नाही, एक तरी देऊ का, म्हणजे आधी मुलांचं होऊ दे. मग मुलांना बाजूला काय थांब रे, मला थांबा जरा. मग पालक टोचायला लागले. मग पालकांना बसवलं मागे आणि मुलांना असं विचारलं, तुम्हाला जर मी परवानगी दिली एक इंजेक्शन देण्याची तर तुम्ही कुणाला द्याल? कुणीही असं म्हणालं नाही की आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन त्या शत्रूला इंजेक्शन देऊ, असं कोण नाही म्हणालं. सगळी मुलं म्हणाली वडिलांना. मग मी आणखी खतरनाक प्रश्न विचारला, वडिलांना कुठे इंजेक्शन द्याल? वडील ताडकन उठले, त्यांना कळलंच की आता कुठे बसणार आहे. मी म्हटलं नाही फक्त विचारलेलं आहे, तसं प्रात्यक्षिक आता आपण करणार नाही आहे, पण पालकांनी कृपया समजून घ्यावे की आपल्यावर पुढे काय होऊ शकेल. आत्ताच चांगलं वागलात मुलांशी तर पुढे इंजेक्शन बसणार नाही. पुढे इंजेक्शन बसू नये म्हणून आत्तापासून चांगलं वागण्यासाठीच ही आम्ही गंमत घर आयडिया सुरू केलेली आहे. तर सध्या आपण 4थी 5वीच्या मुलांची गंमत घरची बॅच घेतो डेक्कनच्या इथे, आणि 11 तारखेपासून सुरू होईल. 11 तारखेला उमेश झिरपे ज्यांनी एव्हरेस्ट मोहिमेचं सारथ्य केलं ते आणि एव्हरेस्टवरती गेलेले 2 जणं एव्हरेस्टवरती फिल्म शो करणार आहेत. आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही येताना ती बर्फ तोडायची फोडण्याची कुऱ्हाड घेऊन या, कारण ती अजून आम्ही कुणी बघितली नाही. आमच्या घरामध्ये एक कुऱ्हाड असते आणि फ्रीजमध्ये बर्फ झाला तर आम्ही ती चमच्याने तोडतो. त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने कुऱ्हाड म्हणजे चमचा बर्फ तोडायला. पण कुऱ्हाड असते माहिती नाही तर ती मुलांना हातात घेऊन बघू दे. आणि खेळेवाले बूट पण आणा, कारण आमच्या पायात मी काय मुलाला सांगितलं खेळेवाले बूट, तो पण त्याच्यात पाय कसा घालणार? आणि म्हटलं मेला खाली असतात ते खेळे, आत कसे असतील?
पण हे बेसिक प्रश्न पडू शकतात मुलांना. तर ते काय आहेत खेळीवाले बूट आणि काय आहे, म्हणजे मुख्य गंमत घ्यायचा हेतू असा आहे की समकालीन मोठी माणसं आणि मोठी मुलं यांची इंटरॅक्शन व्हावी आणि त्यांना थोडं पाठ्यपुस्तकाबाहेरचं शिकता यावं, समजून घेता यावं आणि थेट प्रश्न विचारता यावेत. आमच्या इथे प्रश्न विचारण्याला पूर्ण परवानगी आहे, कुठलाही प्रश्न फालतू नाही. कारण मी शाळेमध्ये कधी प्रश्नच विचारला नाही, मला भयंकर भीती होती, कारण मी इतका मार खाल्ला ना शाळेत. म्हणजे आमचे भूगोलाचे सर काय म्हणाले माहिती आहे का, पृथ्वी 23.5 अंश झुकलेली आहे. आणि ते विचित्र विधान आहे ना हे. तर मला असं वाटलं ते गणित तुम्ही इथे विचारते 23.5, म्हणून मी भीत म्हटलं सर 25 करून टाका ना. नाही म्हणजे 25चा पाठ आहे ना. तर ते म्हणाले आणि काय. तर मी गेलो, तरी पण मी भीत विचारलं सर तुम्ही मोजली आहे. खलास. असं मारलंय ना मी आणि पृथ्वी दोघे 23.5 अंशात असे. त्यांनी खरं असं म्हटलं पाहिजे की सरांनी, मीच काय माझ्या आईवडिलांनी पण कोणी ती मोजलेली नाही बाळ, माझी एक अंधश्रद्धा आहे की ती 23.5 आहे. तर प्रश्न मिटला असता ना, मारून कसं सुटेल प्रश्न. मला एवढंच कळलं आहे ना काय ते प्रॉब्लेम दिसतोय. त्यामुळे आम्ही मुलांना सांगितलं की बिंदास कुठलेही प्रश्न विचारायचे, मला उत्तर नाही आली तरी माझी जबाबदारी आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आपण शोधून आणू. तुम्हाला छोटासा किस्सा सांगतो आणि थांबतो. मागच्या वेळी आम्ही डॉक्टर सत्यजित रथ यांना बोलवलं होतं. डॉक्टर सत्यजित रथ यांनी 4 विषयामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि त्यांच्या हाताखाली अनेक जण शिकतात डॉक्टरेट. एका कार्यक्रमात माझी ओळख झाली, तर मी म्हटलं की आमच्या गंमत शाळेतल्या मुलांशी बोलायला याल का. त्यांना काही अंदाज नाही आला की आपल्या पुढे काय वाढून ठेवलं आहे. ते म्हणाले येईन, एवढी मुलं आहेत. म्हटलं 3री 4थी. ते बोलले नाही शक्यच नाही म्हणाले, मी इतक्या लहान मुलांशी बोलूच शकत नाही, मी पोस्ट ग्रॅज्युएट मुलांना शिकवतो. म्हटलं नाही पण तुम्ही आधी हो म्हटलं आहेत तर यावंच लागेल. आता असं नाही म्हणजे एकदा हो म्हटलं तर होच. ते कसे बसे तयार झाले. मी म्हटलं आमच्या मुलांना श्वसन शिकवा, 4थीला श्वसन आहे. मग सत्यजित रथ यांनी मुलांना प्रश्न विचारला, आपण श्वास कसा घेतो, विनाशकाले विपरीत बुद्धी असं. आमच्या मुलांना असं वाटलं की हा प्रश्न सत्यजित रथ यांना पडलेला आहे असं त्यांना वाटतं. मग ते असं म्हणाले आमची मुलं, श्वसन आपण ह्या नागपुडीतून प्राणवायू घेतो, ह्या नागपुडीतून कार्बन डायऑक्साईड सोडतो. सत्यजित घाबरले, म्हणजे माय गॉड हे काही नवीनच सांगतात, ह्यांना असं शिकवतात शाळेत. म्हणजे मला नाही माहिती, मी आजच ऐकतोय. आता आपण त्यांना विचारतोय की नायट्रोजन कुठून सोडतात. नाही म्हणजे आता आणखी एकच गॅस शिल्लक राहिला. तर मुलं मग ते आम्हाला सांगितलं नाही. सत्यजित म्हणाले मी शिकवूच शकत नाही. म्हणलं नाही तुम्हाला शिकवायला लागेल, शिकलाय कोण तुम्ही का मी. मग त्याने खूप सोपं करून हळूहळू सांगितलं श्वसन, आणि असं काही इथून प्राणवायू आला तिथून असं काही इथे फिल्टर लावलेले नाहीत. एका मुलाने प्रश्न विचारला, पाणीपुरी खाल्ल्यानंतर तहान का लागते. खूपच चांगला प्रश्न होता, पण पाणीपुरीत पाणी आहेच नाही का. पुन्हा सत्यजित रथ यांनी तीच चूक केली. त्यांनी पुन्हा मुलांना विचारलं, समजा मीठ आपण पावसाळ्यामध्ये उघडं ठेवलं तर काय होईल. पुन्हा मुलांना पण तोच विश्वास वाटला की त्यांचा प्रश्न आहे. मुलं म्हणाली असं ठेवू नका. आता सत्यजितना काय पुढे उत्तर देता येईना. ते एकदम क्षमा याचना करत म्हणाले, मी ठेवत नाही. मग मुलाला कळलं मग प्रॉब्लेम काय. म्हणजे मी सत्यजित रथना म्हटलं की सर डायरेक्ट उत्तराला सुरुवात करा, कारण हे खूप वाढत जाईल पुढे. मग ते म्हणाले की मीठ पाणी शोषून घेतं. जेव्हा आपण पाणीपुरी खातो तेव्हा आपला घसा ओलसर असतो आणि पाणीपुरीच्या पाण्यात अतिरिक्त मीठ असल्यामुळे ते घशातलं पाणी शोषून घेतं, त्यामुळे तहान लागली आहे असं वाटतं. ती तहान नसते. तर गुळण्या केला तर पुरा घसा ओला होईल. सत्यजित रथना एवढंच सांगितलं की पुनर्जन्मावर माझा विश्वास असल्यामुळे पुढच्या जन्मी जरी मला हा प्रश्न विचारला तरी पाणीपुरी न खाता मी उत्तर देऊ शकेन. एवढं सोपं आम्हाला शिकवलंच नाही.
म्हणजे एखाद्या विषय सोपं करणं, त्याची भीती घालवणं आणि गणिताची भीती घालवणं मुख्य. कारण आपण सगळेजण गणित, विज्ञान आणि इंग्रजी याची भीती घेत जगलो. मी तर जगलोच. कुठल्याही मराठी घरामध्ये असं वाक्य उच्चारलं गेलं नाही की उद्या मज्जा, गणिताचा पेपर, असं नाही. इम्पॉसिबल, हे वाक्य नाहीच. फक्त नारळीकर, माशेलकर वगैरे यांच्या घरी उच्चारलं, ते पण त्यांच्या वेळी पुटपुटलेच असते, जास्ती कटकट नको म्हणून. असं कोणीच नाही म्हणत. गणित म्हणजे डेंजर, उद्या तू आणि तुझं नशीब, आणि मला फालतू प्रश्न विचार नकोस का मी क्लासला पैसे भरलेले आहेत, असं एक तणावपूर्ण असतं वातावरण. त्यामुळे आम्ही गणिताचे खेळ तयार केले आणि मागच्या वेळी मुलं गणिताचे खेळ खेळली आणि त्यांची भीती गेली. आजसुद्धा या ठिकाणी माझं गणित पत्ते गणित पक्के म्हणून पुस्तक बघा. आपला जो पत्त्यांचा कॅट असतो त्यातले आपण राजा राणी गोटू काढून टाकत, ते 40 पत्ते उरतात. हे 40 पत्ते वापरून 40 गणिताचे खेळ कसे खेळा, त्याचं पुस्तक आहे. 3000 कॉपी आमच्या 1 वर्षात गेल्या. दिलीप राज प्रकाशनाला ते आहे. कारण पालकांना जर 10-15 मिनटं वेळ असला तर पालक लगेच फॉरवर्डचा खेळ खेळतात. आमचा कचरा तुमच्याकडे, तुमचा कचरा आमच्याकडे. तर तसं न करता मुलांसोबत तुम्हाला गणिताचे खेळ खेळता येतील. त्याच्याकरता तुम्हाला आत्ता शुभेच्छा देऊन ठेवतो आणि पुढच्या सत्राची सुरुवात करायला सांगतो. थँक्यू.